कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? विरोधकांचा सवाल। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानींवर गुन्हा दाखल। नैतिकता राखून चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंबादास दानवे यांची मागणी। खडसेंच्या राजीनाम्याची करून दिली आठवण। पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची फाईल माझ्याकडे आली होती, माहिती घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणाशी माझा दुरान्वयही संबंध नाही। घोटाळ्याच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी, अजित पवारांनी केलं स्पष्ट। पार्थ पवार राजकारणात नाहीत, त्यांचा विषयच येत नाही। आत्यांकडून पार्थ पवार यांची पाठराखण, तर फलटणला क्लीन चिट देणारे मुख्यमंत्री सही न करणाऱ्या तहसीलदारांचं निलंबन कसं करतात? फडणवीसांवर निशाणा। कणकवली नगरपंचायतीसाठी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पार पडली एकत्रित बैठक। शहर विकास आघाडीत दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारीत। आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप। विक्रांत जाधव यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल। स्थानिक ठेकेदार, शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन कातेंना मारहाण। मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणारे 2 जण ताब्यात। जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। आज पत्रकार परिषद घेत जरांगे भूमिका मांडणार। मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉनला कोणी धमकी देतं का? ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा खोचक सवाल। तर मोठी Y+ सुरक्षा घेण्यासाठी हा प्रयत्न असेल, वाघमारेंचा आरोप। वंदे मातरमचा वाद पुन्हा रंगण्याची शक्यता। अबू आझमींच्या मुंबईतील घराबाहेर भाजप युमोचे कार्यकर्ते आक्रमक। भाजप युमोच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा 3रा दिवस। ठाकरे नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतीच्या बांधावर जाणार।